आठवते ती संध्याकाळ, तो क्षण मुंबईत राहत असतानाचा. मिस्टरांची मुंबईला बदली होऊन वर्षभरच झाले असेल, त्यामुळे रस्त्याची अजिबात ओळख नव्हती. एका संध्याकाळी हृदयाच्या एका कप्प्यात ती आठवण जपून आहे. मिस्टरांना अचानक ड्युटीवर असतानाच तब्येत बिघडली आणि त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. मला ही बातमी त्या रात्रीच्या 8 वाजेला कळाली. रोज 6 वाजेपर्यंत येणे असायचे, पण त्या दिवशी ते त्या वेळेत आले नाहीत म्हणून मी खूप बेचैन झाली होती आणि अतिशय काळजीतही. काही वेळाने हॉस्पिटलमधून फोन आला की त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना तात्काळ ॲडमिट करावे लागले म्हणून. मी तर खूप घाबरली होती. रात्रीचे 8 वाजले होते, त्यामुळे मिस्टरांनी फोनवरून आत्ता रात्री न निघता उद्या सकाळी ये आणि कसे यायचे, कुठल्या नंबरची बस पकडायची हे व्यवस्थित समजावूनही सांगितले. त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी माझ्या कामवाली बाईच्या मुलीला सोबत घेऊन निघाले. सकाळ तसेच दिवस असल्यामुळे आम्ही दोघी व्यवस्थित पोहोचलो. मिस्टरांना आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार होते, म्हणून मलाही त्यांच्याजवळ काही दिवस थांबावे लागणार होते. म्हणून मला काही आवश्यक सामान आणि कपडे घरून आणावे लागणार होते. मी आणि बाईची आम्ही परत घरी आलो. त्यानंतर मला सर्व हॉस्पिटलमध्ये थांबायचे म्हणून सर्व तयारीनिशी निघायचे असल्यामुळे मला घरूनच 4 वाजले. मला एकटीलाच जायचे होते. माझ्याजवळ 2 हातात 2 सामानाची बॅग आणि एक खांद्यावर माझी बॅग असे घेऊन मी 15 मिनिटांच्या अंतरावर बस स्थानकावर पोहोचायचे होते. मी 5 मिनिटात मला हवी असलेली बस आली खरी, पण बसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे मी आत शिरू शकले नाही. तसे मुंबईत सेकंदभरातच बस थांबते. एवढ्या वेळात गर्दीमधून आत शिरणे म्हणजे तारेवरची कसरतच. 2 बसेस मला असंच सोडून द्यावी लागली, कारण सर्व ऑफिस सुटण्याची वेळ होती म्हणून सर्व बसेस गच्च भरून यायच्या. 3ऱ्या बसला कशीबशी आत शिरले. गच्च भरलेल्या बसमध्ये रेटून उभी राहिली. माझी हालत फार वाईट झाली होती. पुढचे स्टेशन यायचे, पण लोक उतरणे कमी, पण चढणारेच असायचे. 20 मिनिटानंतर मला थोडी बसायला जागा मिळाली. आणखी 10 मिनिटानंतर बस थांबली. बराच वेळ झाला तरी बस चालू झाली नाही. कळले की ट्रॅफिक जाम झाला आहे. खिडकीतून डोकावून बघितले तर मी अवाक झाले. प्रचंड ट्रॅफिक जाम. आता कसे मला वाटले होईल. हळूहळू पण 1 तास झाला तरी काहीच फरक पडला नाही. तेव्हा मला कळले, गणपती बाप्पाच्या शेवटच्या दिवशीचं विसर्जन असल्यामुळे एवढे ट्रॅफिक जाम झाले आहे. माझ्या ध्यानीमनी नव्हते की आज गणपती विसर्जन आहे. माझी चिंता वाढत होती. 1.5 तास झाला. एक एक करून लोक उतरू लागले. मी जाम हादरली. बस रिकामी होत होती. जवळपास 8-8:30 झाले होते. माझी चिंता अगणित झाली. बसमध्ये मी, बस ड्रायव्हर, बस कंडक्टर आणि एक 20-22 वर्षाचा तरुण मुलगा माझ्या समोरच्या सीटवर बसला होता. रात्रभर जागरण झाल्यामुळे मला अजिबात कळत नव्हते की नेमकी बस थांबली कुठे आहे, कारण रस्ते माहीत नव्हते. मी कशी उतरू, कुठे जाऊ, काय करू या चिंतेने मी ग्रस्त झाले होते. त्यावेळी मोबाईलचा जन्मही झाला नसल्याने प्रश्नच नाही लगेच फोन करणे. आत्ता माझी चांगलीच तारांबळ उडाली. 9 वाजायला येत होते. मी सीटवरून उठली. दरवाजाच्या दिशेने जात खाली उतरले. माझ्या मागोमाग तो तरुणही तडकन उतरून माझ्या मागे येत म्हणाला, ताई, तुम्हाला कुठे जायचे आहे? मी थबकले आणि मागे वळून त्याच्याकडे पाहत होते. वाटले याला कसं सांगू. माझ्या मनात त्या मुलाबद्दल शंका कुशंका निर्माण व्हायच्या. आतच बोलला, ताई, सांगा ना मला, घाबरून जाऊ नका. मी परळला राहतो. तुम्हाला कुठे जायचे आहे? मी तुम्हाला सोडून देतो. मी घामाने चिंब झाले होते. माझ्याजवळच्या 2 बॅगा ही मी सांभाळणे होत नव्हते. त्या मुलाने मला, तुमच्या बॅग्स द्या, मी धरते, तुम्हाला फार त्रास होत आहे. त्यांनी माझ्याकडून माझे सामान धरले. लगेच परत त्यांनी विचारले, तुम्हाला कुठे जायचे आहे? मला भय खळाला, रेल्वे हॉस्पिटलमध्ये जायचे आहे.
पण मला आता या क्षणी गोंधळात पडली की इथून पुढे कसे जायचे. त्यांनी मलाही पळला जायचे आहे. चला आपण TV स्टेशनला जाऊन तेथून लोकल पकडू. मी तुमच्यासोबत आहे, घाबरून जाऊ नका. म्हणून तो माझ्याशी गप्पा मारू लागला. पण मला त्याचे फारसे समजत नव्हते, कारण तो अडखळत बोलायचा. 15 मिनिटात आम्ही भायखळा स्टेशनवर पोहोचलो आणि 2 मिनिटातच लोकल पकडली. त्यांनी माझ्या बॅग्स धरून ठेवली होती आणि मला कसला त्रास होणार नाही याची अतिशय काळजी घेत होता. भायखळा स्टेशनवर मी उतरले. तोही उतरला आणि हॉस्पिटलपर्यंत सोडून दिले आणि मी त्याचे आभार मानून त्यांनी मला निरोप दिला. मी पुढे जात होते. मागे वळून पाहिले तर तो मला दिसेनासा झाला. मी मनोमन त्याला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा दिल्या. परमेश्वराचे आभार मानले, कारण तो माझ्या मदतीसाठी देवमाणूस आला म्हणून मी कृतकृत्य झाले. हॉस्पिटलमधील मिस्टरांच्या रूममध्ये पोहोचलेले तर माझ्या काळजीपोटी माझे पती भर तापात येरझाऱ्या घालत होते. जवळपास मला रात्रीचे 10 वाजत होते. साहजिकच आहे, 4च्या सुमारास निघालेली मी, म्हणूनच तर फार चिंतातूर. यामुळे स्वतः आजारी आहे याचे भानही हरपून गेले होते. मी जेव्हा त्यांच्याजवळ पोहोचले तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला होता. आजही कधी मला त्या रात्रीची, त्या क्षणाची आठवण झाली की मला वाटते तो तरुण म्हणजे देवरूपी श्रीकृष्णच असावा. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.